मला सांगा, की आता एवढे प्रकार आहेत म्हणजे ब्लड कॅन्सरचे, तर त्याच्यामध्ये किमोथेरपी, रेडिओथेरपी अ, किंवा बोन मॅरो ट्रान्सप्लांट हे कधी करायचं? हे कुठल्या स्टेजला ठरतं? मुळात आजार कोणता आहे त्याच्यावरती आहे, की आपण ब्लड कॅन्सरमध्ये सर्जरीचं प्रमाण फारच क्वचित आहे. फक्त बोन मॅरो ॲस्पिरेशन बायोप्सी ही मेजर सर्जरी नाही, ही एक मायनर सर्जरीचा प्रकार आहे. किंवा जर आपल्याला गाठी असतील, की आपल्याला जसं घशात इन्फेक्शन झालं तर टॉन्सिल सुटतं. आपण एक काही आठवड्यानंतर टॉन्सिल काढतो. तर तसं ह्या प्रतिकारशक्तीचा भाग आहे, की गुठळ्या होऊ शकतात. तर त्याचं बायोप्सी करणं, जसं आपण बोन मॅरो करतो तसंच गुठळीचं किंवा लिम्फ नोड म्हणतो आपण त्यांना, लिम्फ नोड बायोप्सी करणं हा एवढाच सर्जिकल भाग झाला. त्याच्या व्यतिरिक्त जे पण काय आहे ते आपण किमोथेरपीने त्यांना पूर्णतः क्युअर किंवा कंट्रोल करू शकतो. आता काही हायरिस्क जे आजार आहेत, की ALL झाला, हायरिस्क ALL, AML की जो ॲक्यूट मायलॉइड ल्युकेमिया आणि मायलोमा किंवा लिम्फोमा, यांना आपल्याला पुढे जाऊन बोन मॅरो ट्रान्सप्लांट करायची गरज. तर प्रत्येक वेळी ट्रान्सप्लांट हा फक्त कॅन्सरलाच करायला लागतो असं गरजेचं नाही. थॅलेसेमिया आहे, सिकल सेल आहे, अप्लास्टिक ॲनिमिया आहे, की जे कॅन्सरमध्ये मोडणारे आजार नाही आहेत. त्याच्यामध्ये एकतर जेनेटिक डिफेक्ट आहे, जसं आपण थॅलेसेमियाबद्दल आधी चर्चा केली, किंवा बोन मॅरो फेलियर की जो अप्लास्टिक ॲनिमिया आहे. तर अशा नॉन कॅन्सरस आजारामध्ये सुद्धा आपण ट्रान्सप्लांट करू शकतो. दुसरं की हे फार माहिती नाही आहे लोकांना. वाताचे आजार आपल्याकडं खूप कॉमन आहेत. संधिवात, ब्रेनचे आजार, मल्टिपल स्क्लेरोसिस, म्हणजे ज्यांच्यामध्ये खूप ट्रीटमेंट देऊनसुद्धा SLE झालं, लुपस किंवा जोग्रन्स सिंड्रोम झालं, सिस्टमिक स्क्लेरोसिस की ज्यांची कातडी अशी एकदम दगडासाठी घट्ट झालेली असते. तर अशा आजारांमध्ये सुद्धा आपण स्टेमसेल ट्रान्सप्लांट करू शकतो, ज्याच्यामध्ये आपण फक्त त्यांचे इम्युन रिसेट करतो, की त्यांचेच पेशी वापरतो, त्यांनाच देतो आणि फक्त त्याच्यात इम्युनोथेरपी वापरून त्यांचे इम्युनिटी रिसेट करून त्यांना ह्या आजारातून आपण सिव्हिअर कॉम्प्लिकेशन होण्यापासून वाचवू शकतो, किंवा ते कम्प्लिटली आयुष्यभर जे त्यांना औषधं चालू राहणार आहेत त्याला कुठेतरी आपण एक पूर्णविराम लावू शकतो. पण मग सगळेच जे कॅन्सर पेशंट येतात ते काहीतरी अशी कंप्लेंट घेऊनच येतात, की असं कंप्लेंट काही नाही आहे, पण एक इन्सिडेंटल फाइंडिंग म्हणजे असं सहजच सापडलं, असं कधी पेशंट आले का कोणी? असं खूपदा होतं. म्हणजे आता एक 3-4 महिनेच झाले असेल, की एक पेशंट ॲक्च्युली तिला कॅन्सर आहे असं काही चिन्ह नाही आहे, किंवा तिला काही त्रास नाही आहे. ताप नाही आहे, वजन कमी होतं आहे, आपण हे जी लक्षणं आपण ऐकून असतो त्यातलं काही नाही. ना कुठं गाठी आहेत, ना काय हिमोग्लोबिन कमी झालं आहे, ना थकवा जाणवतोय. ती एक सलूनकडे गेली होती हेअरकटसाठी. तर त्या सलूनला हेअरकट करताना दिसलं ती स्त्रीला, की हिला चेस्टमध्ये म्हणजे छातीच्या इथे ब्रेस्ट बोन जो आहे त्याच्यामध्ये तिथं काहीतरी बल्ज आल्यासारखा दिसतो. तर त्याच्यानंतर तिचा CT स्कॅन झाला, की बाबा हे झालं का. तिने डॉक्टरांना दाखवलं. डॉक्टर म्हटले की हे काही नॉर्मलसारखं वाटत नाही, आपण पुढे तपासणी करू. तिथं तिला हात लावला तरी काही दुखत नव्हतं. तिथं फक्त एक तिला वाटलं की हे असेल बाबा काहीतरी, जसं आपल्या चरबीच्या गाठी असतात तिथं काहीतरी तसं गाठ आलेली असेल, त्याच्यात काही त्रास नाही होत तर मग कशाला आपण तपासणी करू. तर पुढे जेव्हा तिची CT स्कॅन केला, त्यानंतर PET स्कॅन केला, तर त्यावेळी तिथे आणि त्याची बायोप्सी केली त्याच साईटची, तर तिथे लिम्फोमा म्हणजे ब्लड कॅन्सरचा जो गाठीचा प्रकार आहे तो शरीरात बोनपर्यंत गेला होता आणि तिला काहीही त्रास नव्हता. तर तिचं डिटेक्शन आणि तिला 4 ते 6 किमो सायकलची गरज लागली. त्याच्यानंतर ती आता कंप्लीट पूर्ण नॉर्मल आहे. म्हणजे ती आधीही नॉर्मलच होती, पण एवढं स्टेज 3 किंवा स्टेज 4 पर्यंत पसरून सुद्धा तिला काही त्रास नव्हता आणि उपचाराने ती आता कंप्लिटली नॉर्मल आयुष्याकडे परत वळली आहे. असे असे कुठले काही पेशंट्स होते का, की असं वाटलं की आता नाही बरा होणार, पण तो झाला, किंवा असे कुठले तुमच्या पाहण्यामध्ये तुम्ही ट्रीट केलेले आहेत का पेशंट्स? हो. असे म्हणजे आता जे मला एकदम प्रामुख्याने आठवतात असे 2 लहान म्हणजे लहान 19-20 वर्षाच्या आसपास असतील, की त्याला ताप येतोय, खोकला येतोय. ही लक्षणं TBची असू शकतात म्हणून CT स्कॅन केला, त्यात TBसारखे कुठेतरी डाग दिसले, तर TBचे उपचारही चालू केले. पण त्याच्यातही तरी त्याचा काही ताप वगैरे काही कमी येईना, वजन कमीच व्हायला लागलं, घाम यायलाच लागलं. तर पुढे जाऊन मग त्याची त्या गाठीची किंवा त्या फुफ्फुसाच्या जागेची बायोप्सी केली. त्यावेळी तो हॉजकिन्स लिम्फोमा आहे असं तिचं कळलं.
तर ह्याच्यानंतर तर तो 10वीची नेमकी त्याची त्यावेळी परीक्षा चालू होती. तर परीक्षा सगळी आपल्याला लिम्फोमा डायग्नोज झाल्यानंतर ती बाजूला सारायला लागली. त्याचा उपचार केला, एक 6 सायकलचं किमोथेरपी केला. त्याचा पेट स्कॅनमध्ये त्याचाही आजार फुफ्फुसाच्या बाहेर पसरला होता. म्हणजे फुफ्फुस इन्व्हॉल्व्ह होता, म्हणजे तो स्टेज 4 झाला, की ज्याच्यात छातीमध्ये, पोटामध्ये, गळ्यामध्येही गाठी होत्या. आणि त्याची जेव्हा बायोप्सी केली, की गळ्यामध्ये इझिली ॲक्सेसिबल आहे, लगेच आपण वरच्यावरती फील करू शकतो, पण त्याला कधी असं जाणवलंही नाही की बाबा आपल्या गळ्यामध्ये गाठी आहेत. तर त्याच्या बायोप्सी केल्यानंतर ते लिम्फोमा निघालं. त्याचे पूर्ण उपचार झाले. 6 महिन्याचा उपचार झाला. तो ठणठणीत बरा झाला. पुन्हा त्याने 10वीची परीक्षा दिली. असं वाटतं की बाबा आपण आता पूर्ण बरं झालोय, पण आपल्या रेखेत काय लिहिलंय, आयुष्य रेखेत काय लिहिलं हे माहिती नसतं. तर वर्ष उलटलं असेल की त्याचा आजार पुन्हा परत आला आणि त्याला पुन्हा ताप यायला लागला. त्याचे पुन्हा पेट स्कॅन केलं तर त्याचा आजार परत आला होता. त्याला इम्युनोथेरपीचं आपण मार्ग वापरला, कारण त्याला किमोथेरपी नंतर लगेच 1 वर्षभराच्या कालावधीही उलटल्यानंतर त्याच्यात आजार परत आला. म्हणून आपण इम्युनोथेरपी देऊन त्याचं पुढे स्टेम सेल ट्रान्सप्लांट झालं. तर त्याची 10वी झाली, 12वीची परीक्षा झाली, आता तो ग्रॅज्युएशनकडे वळतो. तर असं नाही आहे की आपण हे झालं म्हणजे आपण कम्प्लिटली आपले होप सोडणं की आपलं आयुष्य इथं संपतं, असं नाही. पण पूर्णतः नवीन आयुष्य नव्याने जोमाने जगू शकतो आणि आपले जे पण काही करिअर गोल्स आहेत त्याच्यापुढे पुन्हा वाटचाल करू शकतो. पण मग हे बोन मॅरो जे तुम्ही म्हणालात, तर मग स्टेम सेल आणि बोन मॅरो वेगळं आहे का? कारण हल्ली स्टेम सेल सगळीकडे वापरतात ना? हो, बोन मॅरो हा बेसिकली जसं मी आधी म्हटलं हे फॅक्टरी आहे आपल्या पेशींची. तर स्टेम सेल्स आपल्या शरीरात बऱ्याच ठिकाणी आहेत, की स्टेम सेल्स लिव्हरमध्ये सुद्धा आहेत, की जे लिव्हर आपली जर आपण डोनेट केली तर परत लिव्हर नवीन बनवतात. तसंच बोन मॅरोमध्ये स्टेम सेल्स आहेत. आता हे थोड्या प्रमाणात आपल्या रक्तामध्ये किंवा ब्लडमध्ये सुद्धा असतात आणि नवजात शिशूमध्ये म्हणजे कॉड ब्लड जे आपण बँकिंग करतो तर जे पण आम्ही स्टेम सेल ट्रान्सप्लांट किंवा बोन मॅरो ट्रान्सप्लांट करतो 20-30 वर्षापूर्वी सायन्स एवढं पुढं गेलं नव्हतं की आपण ब्लडमधून ह्या स्टेम सेल्स पुरेशा प्रमाणात जमवू शकू. आता आपल्याकडे अफरेसिस मशीन्स आहेत की जे बोन मॅरो आपल्याला करायची गरज नाही पडत. जवळपास 90% ट्रान्सप्लांटमध्ये आपण स्टेम सेल सोर्स ब्लडमधूनच बोन मॅरोमधले पेशी स्टेम सेल्स इंजेक्शन देऊन ब्लडमध्ये त्यांना बाहेर आणलं जातं आणि ते आपण ब्लड जसं डोनेट करतो किंवा प्लेटलेट्स SDP आपण खूपदा आपण ऐकले की सिंगल डोनर प्लेटलेट की 4 डोनर 6 डोनर पेक्षा आपण सिंगल डोनर. तर तशाच प्रक्रियेनं आपलं ब्लड त्या मशीनमधून पूर्ण फिरवलं जातं. फक्त 200 ते 300 ml चीच पिशवी जी स्टेम सेल्सनं बनलेली आहे ती आपण पेशंटला किंवा आपल्या स्वतःला आपल्याला मायलोमा की लिम्फोमामध्ये आपले स्वतःचेच स्टेम सेल्स आजार कंट्रोल केल्यानंतर आपल्या स्वतःला वापरता येतात. त्यामुळे प्रत्येक वेळी ट्रान्सप्लांट डोनरचाच पाहिजे असं गरजेचं नाही. स्टेम सेल्स आपण ब्लडमधून पण काढू शकतो, कॉड ब्लडमधून पण घेऊ शकतो. बोन मॅरो हा फारच क्वचित वेळा जसं थॅलेसिमिया आहे किंवा नॉन कॅन्सरच्या आजारांमध्ये जेव्हा आपण ट्रान्सप्लांट करतो तेव्हाच आपण बोन मॅरो ॲज अ स्टेम सेल रिसोर्स. आता बऱ्याच ठिकाणी स्टेम सेलचा वापर होतो आहे, जसं तुम्ही म्हटलं की तो खूपदा एक्सपेरिमेंटल आहे की आपण कोविडनंतर एव्हियन झालं म्हणजे खुब्याचे सांदा जो आहे तो खराब झाला तर तिथे स्टेम सेल थेरपी वापरली गेली. जेव्हा एजिंग होतं आहे किंवा अर्ली एजिंग होतं आहे तर स्त्रीची पाळी लवकर जाण्याची भीती आहे किंवा प्रेग्नन्सी होत नाही म्हणून ओव्हरीजमध्ये स्टेम सेल थेरपीज इंजेक्ट करून तिथं थोडीफार वाढ होण्याचं हे सायन्स जसं ग्रो होतं आहे तसं हे एक्सपेरिमेंटल थेरपीज किंवा काही वेळा न्यूरोडिजेनरेटिव्ह डिसऑर्डर जसं डिमेन्शिया आहे अल्झायमर्समध्ये वगैरे आहेत तर त्याच्यातही हे पेशंट टू पेशंट केस टू केस बेसिस आपल्याला इंडिव्हिज्युअलाइज ट्रीटमेंट करून हे वापर केला जातो किंवा काही वेळा हेअर ग्रोथसाठी मी तेच हेअर म्हणणार होते की ते ट्रान्सप्लांटसाठी पण स्टेम वापरलं सेल जातं. हल्ली ते फेसवर करतात, अँटी एजिंगसाठी, हेअर ग्रोथसाठी करतात. तर ते आहे का इफेक्टिव्ह? तर स्टेम सेल्सचं तिथं बेसिकली त्यातला जो ग्रोथ फॅक्टर आहे तो वापरला जाणार आहे. आता हेअर हा सगळ्यात पटकन वाढणारा आपल्या शरीरातला भाग आहे की ज्याचं फार पटकन आपण किती जरी कट केलं तरी ते लगेच 1 महिन्याभरात त्याची वाढ व्हायला चालू होते. त्यामुळं जेव्हा आपलं तो आतलं मूळच गेलं आहे तर ते मूळ पुन्हा निर्मिती होण्याचं नाही होणार आहे. जर ते मूळ तिथं असेल तर हे फक्त ग्रोथ फॅक्टर त्याच्यामध्ये त्यात खत पाणी ॲड करतं. ते नवीन रोपटं नाही लावू शकत की त्यातून जर
ऑलरेडी त्यात मूळ शिल्लक असेल तर त्याला आपण खतपाणी घालून पुन्हा रिग्रो करू शकतो. तसंच स्किनचं जे आहे, स्किन रिजनरेशन होऊ शकते किंवा रिजव्हिनेशन होऊ शकते. पण आपण पूर्णतः 70 वर्षाच्या माणसाला किंवा स्त्रीला आपण 40कडे घेऊन नाही जाऊ शकत. त्याला एक 5 ते 10 वर्षानं आपण रिहिलिंगकडे करू शकतो, पण कम्प्लिटली तरुण नाही करू शकत. त्यामुळे त्याच्यात जे पण काही आपल्याला नवीन नूतनीकरण बनण्याची जी ताकद आहे ती ताकद आपण वापरू शकतो, पण त्याने नवीन अवयव नाही बनणार. जो अवयव ऑलरेडी आहे त्याचं दीर्घकाळ वापर होऊ शकेल किंवा त्याची अजून थोडीशी जास्त झीज लवकर होणार नाही, अशारित्या आपण त्याचा वापर करू शकतो. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.